नमस्कार. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण एका अतिशय जबरदस्त राजकीय घडामोडीवर चर्चा करणार आहोत. सुपरस्टार जोसेफ विजय, ज्यांना सगळे प्रेमाने थलपती म्हणतात, ते आता तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री बनले आहेत. हा नुसता राजकीय बदल नाहीये बरं का, ही एका मोठ्या प्रशासकीय प्रवासाची सुरुवात आहे. सत्तेत येताच त्यांनी नेमकं काय केले आणि राज्याच्या एका भयंकर संकटाला ते कसे भिडलेत, हे आपण आज उलगडून बघणार आहोत. बरं, चला तर मग याच्या खोलात जाऊया. आगामी दिल्ली दौऱ्यापूर्वी मुख्यमंत्री विजय यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना त्यांचं पहिलं अधिकृत पत्र लिहिलंय. आणि या पत्राचा गाभा एकाच वाक्यात सांगायचा झाला तर तो हा आहे: तामिळनाडूचा वस्त्रोद्योग वाचवा मोदीजी. हे बघा, हे काही नुसतं राजकीय सोपस्कार म्हणून लिहिलेलं पत्र नाहीये, तर राज्यावर आलेल्या एका अतिशय गंभीर संकटाकडे वेधलेलं लक्ष आहे. आता या पत्राची थोडी पार्श्वभूमी समजून घेणं गरजेचं आहे. मुख्यमंत्री पदावर विराजमान होताच विजय अक्षरशः ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता काही जलद प्रशासकीय निर्णय घेतले, जसं की दारूची दुकानं बंद करणं आणि महिलांच्या बँक खात्यात थेट आर्थिक मदत पाठवणं. यातून एक गोष्ट स्पष्ट झाली की ते केवळ घोषणांपुरते मर्यादित राहणार नाहीत. आणि याच प्रचंड सक्रियतेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी दिल्लीच्या दिशेने हे पुढचं आणि अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. आपण वळूया ह्या सगळ्याच्या मुळाकडे. स्तर 2, मुख्य आर्थिक समस्या. राजकारणाकडून अर्थकारणाकडे वळताना तामिळनाडूला सध्या कोणत्या मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. 25% हा आकडा खरोखरच चिंताजनक आहे. गेल्या केवळ 2 महिन्यात कापसाच्या किमतींमध्ये तब्बल 25% अनपेक्षित वाढ झाली आहे. विचार करा, ज्या उद्योगाचा कच्चा मालच कापूस आहे, त्यांच्यासाठी इतक्या कमी वेळात झालेली ही प्रचंड महागाई म्हणजे धोक्याची घंटाच आहे. कच्च्या मालाचे भाव असे गगनाला भिडले की संपूर्ण उत्पादन साखळीच कोलमडून पडते. आणि हे अगदी स्पष्टपणे दाखवून देतं की परिस्थिती किती हाताबाहेर गेलीये. कच्च्या कापसाची किंमत जी काही काळापूर्वी 54,700 रुपये प्रतिखंडी होती, ती आता थेट उसळी मारून 67,000 रुपयांवर पोचलीये. हा वाढता आलेखच सांगतोय की राज्याच्या वस्त्रोद्योगावर उत्पादन खर्चाचा किती मोठा आणि अचानक ताण आलाय. आता फक्त कापूसच नाही बरं का, ही आकडेवारी सांगते की सुताच्या किमतीमध्येही मोठी वाढ झाली आहे. 301 रुपये प्रति किलोवरून सुताची किंमत आता 330 रुपये प्रति किलोवर गेली आहे. या सगळ्या वाढत्या खर्चामुळे विणकर आणि सूतगिरणी मालकांची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. त्यांचा नफा कमी होत चाललाय आणि व्यवसाय तग धरून ठेवणं त्यांच्यासाठी अक्षरशः अशक्य होऊन बसलंय. पण हे सगळं फक्त आकडेवारीपुरतं मर्यादित नाहीये. स्तर 3, मानवी घटक. हे आकडे जमिनीवरील वास्तवावर कसा परिणाम करत आहेत ते आता आपण बघूया. तामिळनाडू हा भारताचा सर्वात मोठा वस्त्रोद्योग निर्यातदार आहे, हे आपण विसरून चालणार नाही. इथे एक प्रकारचा डॉमिनो इफेक्ट म्हणजेच साखळी प्रतिक्रिया पाहायला मिळतीये. कसं ते बघा. कच्चा माल महाग झाल्यामुळे उत्पादन खर्च वाढतो, ज्याचा थेट परिणाम म्हणून अनेक कारखाने आणि सूतगिरण्या तोट्यामुळे बंद पडतात. आणि कारखाने बंद झाले की याचा सर्वात भीषण फटका कोणाला बसतो? तर खेडेगावात आणि छोट्या शहरात राहणाऱ्या त्या लाखो महिलांना, ज्यांची उपजीविका केवळ आणि केवळ याच उद्योगावर अवलंबून आहे. त्यांच्या घरातील चूल विझण्याची वेळ या संकटामुळे येऊ शकते. म्हणजे हे केवळ आर्थिक नुकसान नाहीये, तर हे एक भयंकर मानवी संकट आहे. मग यावर उपाय काय? इथे येतो स्तर 4, धोरणात्मक मागणी. हे गंभीर संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी दिल्लीला पाठवलेल्या पत्रात नेमकी कोणती ठोस मागणी केलीये ते पाहूया. त्यांची मागणी अगदी स्पष्ट आणि थेट आहे. सध्या परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कापसावर 11% आयात शुल्क म्हणजेच इम्पोर्ट ड्युटी आकारली जाते. मुख्यमंत्री विजय यांची प्रमुख मागणी हीच आहे की परदेशी कापसावरील हे 11% शुल्क पूर्णपणे रद्द करून ते थेट 0% आणलं जावं. या मागणीमागचा तर्क अतिशय सोपा आहे. जेव्हा देशांतर्गत बाजारात कापसाची प्रचंड कमतरता असते आणि किमती वाढलेल्या असतात, तेव्हा परदेशातून स्वस्त कापूस आयात करणं हाच एक व्यवहार्य पर्याय उरतो. असं केल्याने कारखान्यांना परवडणाऱ्या दरात कच्चा माल मिळेल, कारखाने सुरू राहतील आणि लाखो विणकर तसंच मजुरांच्या हाताला काम मिळेल. हा एकच निर्णय या पूर्ण उद्योगाला नवसंजीवनी देणारा ठरू शकतो. आता इथून पुढे जी माहिती आपण पाहणार आहोत ती अत्यंत रंजक आहे. स्तर 5, निष्पक्ष राजकीय विश्लेषण. राजकीय विश्लेषक या पत्राकडे एक मास्टर स्ट्रोक म्हणून का पाहत आहेत? जर आपण याचं तटस्थपणे विश्लेषण केलं तर इथे विजय यांची एक दुहेरी रणनीती स्पष्टपणे दिसून येते. एका बाजूला वस्त्रोद्योग वाचवण्याचा प्रयत्न करून ते एका मोठ्या आर्थिक समस्येवर तोडगा काढतायत, तर दुसऱ्या बाजूला सुमारे 60 लाख कापूस उत्पादक शेतकरी, विणकर आणि मजुरांचे प्रश्न ऐरणीवर आणून ते स्वतःची एक तारणहार म्हणून प्रतिमा निर्माण करत आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे
सत्तेत आल्यावर लगेच अशी ठोस पावलं उचलून ते संपूर्ण राज्याला दाखवून देत आहेत की ते केवळ लोकप्रियतेवर निवडून आलेले नावापुरते मुख्यमंत्री नाहीत, तर प्रत्यक्ष कृती करणारे कामाचे मुख्यमंत्री आहेत. थोडक्यात सांगायचं तर अनेक राजकीय जाणकारांच्या मते सुरुवातीच्याच काळात दाखवलेली ही प्रचंड सक्रियता आणि विचारपूर्वक घेतलेले निर्णय हे सूचित करतात की विजय हे तामिळनाडूच्या प्रस्थापित राजकारणाचे नियम आणि पारंपरिक व्याकरण पूर्णपणे बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. एका नव्या आणि आक्रमक नेतृत्वाची ही सुरुवात मानली जात आहे. तर या संपूर्ण विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि सर्वांना विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. केंद्र सरकार खरोखरच कापसावरील हा आयात कर हटवणार का? मुख्यमंत्री विजय यांची ही अत्यंत महत्त्वाची मागणी दिल्लीत मान्य होईल का? कारण या एका निर्णयावर राज्याची अर्थव्यवस्था तर अवलंबून आहेच, पण त्यासोबतच राज्य आणि केंद्र सरकारमधील भविष्यातील राजकीय समीकरणं कशी असतील हे देखील यावरून ठरणार आहे. हे सगळं कसं वळण घेतंय हे पाहणं नक्कीच औत्सुक्याचं ठरेल. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.